शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आम्हाला गठण भाव सांगा, कापूस बाजार भाव सांगा. तर अजूनही असं दिसतंय की बऱ्याच शेतकऱ्यांकडे कापूस आहे आणि अपडेट ही आज पुन्हा एकदा देतोय. तर तुम्ही सांगा, कापूस बाजार भाव किती दिवस आणखी चालू ठेवायचे आहेत? त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच अपडेट देत राहील. याच्यामध्ये तुम्हाला आणखी अपडेट देऊ शकतो, जसं की कापूस आयात निर्यात किती झाली आहे, सरकीचा भाव काय आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टी इथे देऊ शकतो. परंतु तेवढा वेळ न मिळाल्यामुळे आपण त्या गोष्टीकडे वळत नाही. तुम्हाला जर हे भाव देखील जाणून घ्यायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आज तारीख आहे 2 मे 2026. तर आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजार भाव. आज नक्की काय हालचाल झालेली आहे. हालचाल रोजच होतीये. गठण कमी किंवा जास्त हे रोज होतंय, कारण परिस्थिती तशी तयार झाली आहे. आता आजच्या दिवशी गठण सर्वसाधारण 500 रुपयांनी वाढ होऊन 6,500 रुपये गठण झालेलं आहे. 65,000 रुपये गठण झालेलं आहे. अर्थात 65,000 रुपये प्रति गाठ, प्रति बेल. तर कापूस बाजारभाव सर्वसाधारण 8,500 रुपयांपासून अगदीच 8,900 रुपयांपर्यंत हे दर आहेत. म्हणजे अजूनही 9,000चा टप्पा पार झालेला नाहीये. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्यावेळी मी तुम्हाला सांगत असतो की कापूस बाजारभाव ह्या कंडिशनमध्ये आल्यानंतर आपल्याला विक्री करायचं आहे, तर ती एक कंडिशन खूप स्ट्रॉंग असते. त्याच्या पलीकडे वाढूही शकतो किंवा कमी होऊ शकतो. परंतु 9,200 असताना जर कापूस विक्री केला असता तर एवढ्या दिवस थांबूनही कमी बाजारभाव घ्यायला लागला नसता. काही शेतकऱ्यांनी तर कमेंटही केली होती, तुम्ही शेतकरी विरोधी आहात. तर लक्षात घ्या, गठण वाढणे आणि कापूस दर वाढणे याच्यामध्ये फरक आहे. गठण आता सर्वसाधारण 65,000 आहे. 70,000 जरी झालं तरी कापूस दरामध्ये फारशी वाढ आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आहे तो कापूस आता विक्री करा. खूप जास्त वाढ याच्यामध्ये होणार नाही आहे. ज्यावेळेस आता 500 रुपये किंवा 600-700 रुपये गठणाची वाढ होते, तेव्हा कुठे 100 रुपये कापूस दरामागे वाढत आहेत. जर तुम्हाला अजूनही कापूस विक्री करायचं असेल तर प्रामाणिक सल्ला आहे, खरोखर तुम्ही विक्री करून घ्या. कारण गठण कितीही वाढलं तरी तुम्हाला रेट वाढून मिळणार नाही. कारण गठण वाढतं याच्यामागे फायदा हा फक्त कॉर्पोरेट लॉबीचा आहे, शेतकऱ्यांचा नाही. तर ही जर तुम्हाला माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक ठोका आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून सांगा आणखी किती दिवस तुम्हाला गठणचे भाव सांगायचे आहेत, म्हणजे मी तुम्हाला त्या पद्धतीने व्हिडिओ रोज देत जाईल. धन्यवाद.